बरोबर आहे. आधी याला काय होत होतं की आपण हे जे हीटर दिलेलं आहे ह्याला काय होतं की ह्याला टेम्परेचर कंट्रोलर नव्हतं, त्यामुळे काय व्हायचं त्या आपल्या ह्याला हिटिंग जी दिलेली आहे मटेरियलप्रमाणे ती कंट्रोल होत नव्हती, म्हणून मी काय करायचे हीटर ह्याचे पुरत होते. परंतु आपण काय याच्यात केलं, मॉडिफिकेशन केलं आपण याचं, हे आपण पॅनल बोर्ड बनवला. याच्यात काय आहे की त्याला आपण हे टेम्परेचर मीटर दिलेलं आहे. आपण इतर त्या टेम्परेचर आपण मटेरियलनुसार आपण याला टेम्परेचर सेट करायचं आहे. सेट करताना खाली जे ग्रीनमध्ये दिलेलं आहे ते सेटिंग दिलेलं आहे ना. हे जे दिलेलं आहे हे तुमचं व्हाईटवाला जे आलेलं आहे हे तुम्ही टेम्परेचर सेट केलं आहे. आता जर तुम्हाला टेम्परेचर सेट करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला काय करायचं, हे बटन दाबायचं, SP वर जायचं आणि मटेरियल चार्ज आपण केलेलंच आहे. होल्डिंग टाईम दिल्यानंतर मग आपण काय करायचं, कूलिंग टाईम देणार. कूलिंग टाईम देत असताना आपण काय करायचं, मटेरियल चार्ज करायचं. त्याच्यामध्ये मटेरियल चार्ज केल्यानंतर आपण काय करणार आहे, कूलिंग टाईम पूर्ण झाला की मोल्ड ओपन करायचा. मोल्ड ओपन करायचा आणि हे आर्टिकल तुमचं तयार झालं आहे. हे आर्टिकल इजेक्ट करायचं. हे बघा, हे तुमचं आर्टिकल आलं स्वस्तिक. ठीक आहे, हे सेम प्रोसिजर आहे. हे पुन्हा काय करायचं, हाच सेम स्ट्रोक घ्यायचा. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तो प्रॉब्लेम बघायचा आणि त्यानुसार आपण याला बदल करायचा. ठीक आहे. आधी काढलं तर काय झालेलं होतं की फ्लॅश आला. फ्लॅश का आला, लॅम्पिंग प्रेशर कमी झालं, इंजेक्शन प्रेशर वाढलं. त्यामुळे आपण काय केलं, लॅम्पिंग प्रेशर वाढवलं, इंजेक्शन प्रेशर कमी केलं. ओके, हा तुमचा ओके जॉब आहे. ठीक, ह्याप्रमाणे सगळ्यांनी करायचं.